विमानातून फिरणाऱ्यांना मी कसा माहीत असणार? लक्ष्मण हाके यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रसाद लाड यांनी लक्ष्मण हाकेंवर टीका केलेली होती आणि या टीकेला प्रसाद लाड यांच्या या टीकेला लक्ष्मण हाके यांनी हे उत्तर दिलेलं आहे. ओबीसीला भाजपनं काय दिलं हे लाड यांनी नेतृत्वाला विचारावं असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मी जर सत्तेत आलो तर पहिल्यांदा लाड यांना जेलमध्ये टाकेन असंही हाकेंनी म्हटलेलं आहे. झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये प्रसाद लाड यांनी हाकेंवर जहरी टीका केलेली होती. त्याच टीकेला आता त्यांनी उत्तर दिले. झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये प्रसाद लाड यांनी लक्ष्मण हाकेंना मी ओळखत नाही अशा पद्धतीची टीकाही केली होती. आपल्यासोबत बोलण्यासाठी लक्ष्मण हाके आहेत. सर, काय सांगाल? प्रसाद लाड यांनी आपल्याला ओळखत नाही अशी टीका केली. महाराष्ट्रातला ओबीसी बांधव, महाराष्ट्रातलं सर्व लोक लक्ष्मण हाके कोण आहे ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे प्रसाद लाडांनी माझी ओळखही करून घेऊ नये आणि नाही ओळखलं तरी चालेल. मी एक मेंढपाळाचा पोरगा आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. तेवढी माझी ओळख पुरुष आहे. महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या सामाजिक न्याय हक्कासाठी लढणारा एक छोटासा कार्यकर्ता आहे की जो 1,00,000 रोजगार देणाऱ्या प्रसाद लाडांना कसा माहीत असणार? विमानातनं फिरणाऱ्या दिल्ली, मुंबई, काय ते आता कुठल्या देशात बिंगापूर असलं कॉर्पोरेट वर्ल्ड मधल्या माणसाला एक मेंढपाळाचं पोरगं कशी ओळख असणार हो? बिचारा मी पामर आणि काय तो प्रसाद लाड नावाचा हॉटेल व्यावसायिक, कशी ओळख असणार हो? हे 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 व्यवस्थेमध्ये आम्ही शोषित, वंचित, तळातले घटकातले माणसं, हे एवढा मोठा कॉर्पोरेट वर्ल्ड मधला माणूस कशी ओळख असेल बरं? ते असंही म्हणाले, प्रसाद लाडला महाराष्ट्र नाही तर अख्खा देश ओळखतो. देश नाही, अख्खं जग ओळखतं प्रसाद लाडांना. अख्खं जग प्रसाद लाडांना अख्खं जग ओळखतं. आणि भारतीय जगात मोठी पार्टी ना भारतीय जनता पार्टी, त्याचा तो वरिष्ठ सभागृहाचा आमदार आहे ना. जग ओळखतं. माझा तर दावा आहे प्रसाद लाडांना जग ओळखतं अख्खं. त्यामुळे प्रसाद लाडानं त्या भाजपचा कैवार घेण्याच्या भानगडीत पडू नये. तुझी लायकी पक्षातली त्या भाजपला जाऊन विचार की ओबीसीला भाजपनं काय दिलंय. अरे मदत करण्याला कुणाचा काही त्रास नाही. ज्या जरांगेंची एक कॉन्ट्रोवर्शियल भूमिका आहे, एससीबीसीचं आरक्षण दिलं होतं, ओबीसीने कुणाला विरोध केला होता का? ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलं, घटनेमध्ये अमेंडमेंट करून दिलं, आम्ही कुणी विरोध केला होता का? तुम्ही ज्यावेळी मागासवर्गीयांच्या झोपड्यामध्ये घुसून रुलर असणारी जात, शासनकर्ती जमात, ज्यावेळी ह्या बलुत्या भटक्यांच्या आरक्षणामध्ये घुसून त्यांच्या अनाथ माती कालवणार असाल तर त्याला आमचा विरोध राहणार ना. प्रसाद लाडनी अगोदर हे भूमिका घेऊन जात असताना थोडासा अभ्यास करावा. जाऊ द्या हो त्या लोकांना. मीडिया डोळ्यासमोर आले कोण कोण काय काय भावचाळतात, काय काय बोलतात. मी 2 वर्ष झालं काय बोलतोय हो? अशी भाषांचा प्रयोग मी केला होता 2 वर्षामध्ये. जरांगे एवढं कमरेखालचे मुख्यमंत्र्याची आयमाई काढत होते. आम्ही बोललो त्यांना काय, अरे मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचा आहे, तो कोण आहे हे सोडून देऊ 2 मिनिटं बाजूला, कोणीही असो. मुख्यमंत्र्याचा अपमान पदसिद्ध म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान नाही. आणि आम्ही एखादा शब्द बोललो तर एवढा लागतो यांना. नक्कीच हे होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके. कॅमेरामॅन सोनू शानोरकर, अभिषेक अदेप्पा, झी 24 तास, सोलापूर.